कसे काय म्हणते तर आज बऱ्याच दिवसानंतर परत एकदा आईक फिराक घेऊन जायचा असा आणि त्या सुद्धा टू व्हीलर ना. तर आपण चाललो मंडळी मामाकडे आणि त्याच्याचमुळे आई आमची एकदम खुश होती जबरदस्त. तर मंडळी सगळ्यात पहिला भेटता आईच्या मामाचं घर. तर बरेच जण म्हणतात अरे आईच्या मामाचं नाही तुझ्या मामाचं. तर मंडळी आईच्या मामाचं घर आणि माझ्या मामाचं घर दोन्ही घर एकदम बाजूबाजू असत. गेल्यानंतर सगळ्यात पहिलं बंटीक भेटले आणि त्याच्यानंतर पावला वळवले डायरेक्ट विहिरीच्या दिशेने, कारण पाऊस पडलो का विहिरीत पाणी किती येईल ही बघूची उत्सुकता सगळ्यांकाच असता. अजून बराच पाणी वरती यायचं असतात. तर आजूबाजूला लक्ष टाकले तर वारा एकदम जोरात वावा होता. तर म्हटला आतमध्ये जाऊया. जाता आता लक्ष पडलो ह्या झाडावरती तर बघू शकते अजून किती फणस धरलेले असत बघा. आतमध्ये येऊन बसतंय तोपर्यंत आईन वडापाव आणून दिले. येताना आम्ही आजी एक वडापाव घेऊन इलेलो. तर म्हटलं वडापावचं तोपर्यंत आनंद घेते. वडापावची टेस्ट एकदम जबरदस्त होती. त्यानंतर आजीन माका दिल्यान फणसाचे घरे. आणि मंडे मी लहान असताना इकडेच मराठी शाळेत वगैरे होते, त्यामुळे आजीचा हातचा बराचसा मी सगळा मिस करते आता. तर जाताना बंटीची परत एकदा कळ काढून गेले तर मोबाईल बघून एकदम घाबरायकच लागलो. आजीन मस्त पेज घालून दिले आणि पेज आणि भाजलेली मिरची कोणाकोणाक आवडतात नक्की